नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण रक्षाबंधनानिमित्त सोनपापडीची रेसिपी बनवणार आहोत। मी आजपर्यंत जेव्हाही सोनपापडी खाल्ली ती फक्त बाजारातून विकत आणलेलीच खाल्ली, तर यावेळेस विचार केला की घरी देखील आपण सोनपापडी बनवू शकतो। आणि मग काय, प्रयत्न करून बघितला की सोनपापडी घरी कशी तयार होते। ती छान झाली म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। तर सोनपापडी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। आता मी एका पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊन हा पॅन गॅसवर मंद आचेवर गरम करून घेते आणि त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ छान खमंग असं भाजून घेते। सोनपापडी तयार करण्यासाठी बेसन पीठ हे बारीक दळलेलं असावं। घरामध्ये सर्वत्र या बेसन पीठाचा खमंग असा सुगंध पसरेपर्यंत हे बेसन पीठ आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बेसन छान भाजलं गेलं की सोनपापडीला देखील छान चव येते। गॅसच्या मंद आचेवर 2 ते 3 मिनिटात हे बेसन पीठ छान भाजलं जातं। हे बेसन छान भाजून झाल्यानंतर या भाजलेल्या बेसनामध्येच आपल्याला 1 वाटी मैदा देखील मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो देखील खमंग असा भाजून घ्यायचा आहे। सोनपापडी बनवण्यासाठी बेसन आणि मैदा हे दोन्ही पिठं खूप बारीक दळलेली आहेत, त्यामुळे हे दोन्ही पिठं भाजताना चमचा त्यामध्ये सारखा हलवत राहावा, म्हणजेच हे पीठ करपणार नाहीत। सोनपापडी करताना थोडीशी कठीण वाटते, पण खूप छान प्रोसेस आहे। तुम्हाला आजचा सोनपापडीचा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा। बेसन आणि मैदा दोन्ही हे पिठं छान खमंग असे भाजून झालेले आहेत। हे पीठ आता आपण एखाद्या चाळणीने व्यवस्थित चाळून घेऊया, म्हणजेच त्यातील गुठळ्या निघून जातील। हे बघा, अशा एका मोठ्या चाळणीने हे पीठ मी व्यवस्थित गाळून घेते, म्हणजेच प्लेन असं पीठ मला सोनपापडी तयार करण्यासाठी मिळेल। आणि या ज्या पिठाच्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या देखील चमच्याच्या साहाय्याने मोडून घ्याव्यात। त्यानंतर या पिठामध्ये 1 चमचा मी वेलची पावडर मिक्स करून घेते। आता आपण पाक तयार करण्यासाठी घेऊया। तर आपण 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी मैदा घेतला होता, तर त्यासाठी 2 वाट्या साखर मी इथे पाकासाठी घेत आहे। 2 वाटी साखरसाठी मी इथे 1 वाटी पाणी या साखरेमध्ये टाकून घेते आणि पाक तयार करून घेते। सोनपापडी तयार करण्यासाठी सोनपापडीसाठी लागणारा जो पाक आहे तो अगदी परफेक्ट तयार झाला पाहिजे, तरच सोनपापडी तुमची छान येईल। पाक तयार करण्याआधी ज्या परातीमध्ये आपल्याला सोनपापडी तयार करायची आहे त्याला तुपाने आपण अशा प्रकारे ग्रीस करून घेऊया। पाक तयार करताना त्यामध्ये देखील चमचा सारखा फिरवत राहावा, म्हणजेच साखरेचा पाक सर्व बाजूंनी सारखा होतो, कुठे साखर कुठे पाक तयार होत नाही। सोनपापडीसाठी पाक कसा लागतो हे कसे चेक करावे? साखरेचा पाक थोडासा घट्ट झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा पाक थोडासा टाकून बघावा। इथे साखरेची जर गोळी तयार झाली तर हा पाक सोनपापडीसाठी परफेक्ट झाला आहे असं समजावं। ज्या ताटाला मी आधी तूप लावून घेतले होते ते मोठ्या ताटात मी हा साखरेचा पाक आता टाकून थोडासा थंड करून घेते। यानंतरची सर्व प्रोसेस आपल्याला खूप घाईगडबडीत करावी लागते, कारण एकदा पाक खूप थंड झाला तर ही सोनपापडी तयार होत नाही। हा साखरेचा पाक हाताला सहन होईल एवढा थंड झाल्यानंतर हाताला तूप लावून हा हातावर एखाद्या लळीप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, हा पाक बऱ्यापैकी थंड झालेला आहे। या पाकाची आता तार निघण्यास सुरुवात झालेली आहे। तर हा पाक अशा प्रकारे हातावर घेऊन हातावर परत एकदा त्याला अशा प्रकारे ओढून घ्यावे। हातामध्ये या पाकाची छान अशी लळी तयार झाल्यावर अशी गोलाकार करून आपण भाजलेले जे बेसन पीठ आणि मैदा आहे त्यामध्ये अशा प्रकारे ही लळी दोन्ही हातांनी ताणत जावी। 2 ते 3 मिनिटं ही प्रोसेस सारखी केल्यानंतर या पाकामधून असे दोरे दोरे निघायला सुरुवात होतात।
थोड्या थोड्या वेळानंतर हे जे बाहेरचं पीठ आहे ते पीठ देखील या साखरेच्या पाकावर टाकत जावं, म्हणजेच त्या दोऱ्यांमध्ये हे पीठ देखील मिक्स होतं। हे बघा, ज्याप्रमाणे सोनपापडीला असतात त्याप्रमाणे या पिठाचे दोरे निघायला तयार झालेले आहेत। तुम्ही जेवढ्या वेळ ही प्रोसेस रिपीट करसाल तेवढ्या वेळेस तुम्हाला सोनपापडीचे बारीक असे दोरे तयार झालेले दिसतील। ही प्रोसेस करण्यासाठी तुम्ही एखादं मोठं ताट वापरावं, म्हणजेच तुम्हाला मोकळ्या हाताने हे धागे स्ट्रेच करता येतील। तर अशा प्रकारे ही सोनपापडी तयार झालेली आहे। आता गरम गरमच या सोनपापडीला आपण एखादा आकार देऊन घेऊया। साखरेचा पाक तयार झाल्यानंतर सोनपापडीची राहिलेली प्रोसेस ही खूप घाईघाईत करावी, कारण जेवढा गरम असेल तेवढे छान छान दोरे या सोनपापडीला तयार होतील आणि सोनपापडीचा आकार देखील छान येईल। मी एका छोट्याशा वाटीमध्ये थोडे बदामाचे काप टाकून त्यामध्ये हे सोनपापडीचे दोरे टाकून असे हाताने दाबून घेते। ही आकार देण्याची प्रोसेस देखील गरम असतानाच करावी, नाहीतर आकार दिला जात नाही। तर अशा प्रकारे तयार आहे घरच्या घरी सोनपापडी। अशाच प्रकारे तुम्ही कुठल्याही आकाराची सोनपापडी तयार करू शकता। तर अशा प्रकारे मी माझ्या पहिल्या प्रयत्नात ही सोनपापडी तयार करून बघितली आहे। तर तुम्ही देखील ही अशा प्रकारची सोनपापडी घरच्या घरी तयार करून बघा। टेस्ट अगदी बाजारातल्या सोनपापडीसारखीच होते। आजचा सोनपापडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आपण लवकरच अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया।